आपल्या भारतीय राजकारणात ना असे नेते खूप कमी सापडतात ज्यांना आपण त्यांच्या भाषणांसाठी ओळखतो तितकंच त्यांच्या कवितांसाठीही ओळखतो. आणि अटल बिहारी वाजपेयी ते याच नेत्यांपैकी एक होते. एक असे राजकारणी ज्यांच्या आत एक कवी कायम जिवंत होता. तर चला आज आपण त्यांच्या याच दोन वेगवेगळ्या जगांना एकत्र आणणाऱ्या प्रवासाविषयी बोलूया. बघा, त्यांचा हा एकच विचार त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगून जातो. वाजपेयींसाठी शब्द नक्कीच महत्त्वाचे होते, पण त्यांच्या मते एक कृती त्याहूनही मोठी होती. त्यांचा विश्वास होता की खरी निष्ठा ही केवळ भाषणांमधून नाही, तर तुम्ही घेतलेल्या धाडसी निर्णयांतून दिसून येते. आणि हाच विचार त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा जणू काही पायाच होता. प्रत्येक मोठ्या माणसाच्या प्रवासाची सुरुवात ही कुठून तरी होतेच. अटलजींची गोष्ट सुरू झाली ग्वालेरमधल्या एका साध्या घरातून. त्यांचे वडील शिक्षक होते आणि त्याच घरात साहित्याचे, विचारांचे असे काही बीज रोवले गेले, ज्यातून पुढे एक राष्ट्रनेता आणि एक कवी दोन्ही जन्माला आले. म्हणजे बघा, त्यांच्यासाठी कविता, वाचन किंवा भाषणं देणं हे फक्त छंद नव्हते. खरं तर याच गोष्टींनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक आकार दिला. शब्दांवरची जी पकड होती ती पुढे जाऊन त्यांना एक प्रभावी वक्ता बनवणार होती. आणि कवितेतली जी संवेदनशीलता होती ती त्यांना लोकांच्या मनाशी जोडणार होती. आणि याच साहित्याच्या मजबूत पायावर त्यांनी राष्ट्रसेवेची एक भली मोठी इमारत उभी केली. त्यांचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला हे पाहणं खूपच रंजक आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात तर खूपच लहान वयात झाली. म्हणजे बघा, फक्त 14 वर्षांचे असताना ते संघाशी जोडले गेले आणि त्यानंतर लगेचच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून दिलं. जरा विचार करा, एक तरुण मुलगा खांद्यावर फक्त एक साधी पिशवी आणि तो गावोगावी फिरून राष्ट्रवादाचा विचार पोचवतोय. याच अविश्वसनीय निष्ठेतून पुढे 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. आणि हो, अटलजी त्याच्या संस्थापकांपैकी एक महत्त्वाचे सदस्य होते. पण त्यांच्या राजकारणाचा आत्मा काय होता? तो होता सांस्कृतिक राष्ट्रवाद. त्यांच्यासाठी ना भारत म्हणजे फक्त जमिनीचा एक तुकडा किंवा नकाशावरच्या काही रेषा नव्हत्या. तो एक विचार होता, एक चेतना होती, जी हजारो वर्षांच्या सहिष्णुतेतून, आपल्या विविधतेतून आणि परंपरेतून तयार झाली होती. त्यांचा राष्ट्रवाद हा लोकांना तोडणारा नव्हता, तर जोडणारा होता. तो भाषा, धर्म किंवा प्रांताच्या भिंतींच्या खूप पलीकडे पाहणारा होता. आणि म्हणूनच त्यांच्या विचारधारेमध्ये लोकशाही आणि संविधानाला सर्वोच्च स्थान होतं. त्यांना एक असा भारत घडवायचा होता जिथे प्रत्येकाच्या मताचा आदर केला जाईल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जपलं जाईल. त्यांचे हेच विचार आणि त्यांची वाणी जेव्हा संसदेत पोहोचली तेव्हा मात्र त्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास घडवला. चला पाहूया त्यांच्या संसदेतील त्या बुलंद आवाजाची गोष्ट. जेव्हा ते पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत उभे राहिले तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये अशी काही ताकद होती की संपूर्ण सभागृह त्यांना ऐकतच राहायचं. हा एक नवीन आवाज होता जो केवळ टीका करत नव्हता, तर समोरच्याला विचार करायला भाग पाडत होता. असं म्हणतात की त्यांच्या वक्तृत्वाने खुद्द तत्कालीन पंतप्रधानांनाही प्रभावित केलं होतं. पण त्यांच्या राजकीय धैर्याची खरी परीक्षा झाली ती 1975 मध्ये. तो काळ होता देशावर आणीबाणीचं सावट पसरलेलं होतं. अशा परिस्थितीत लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी ठामपणे आवाज उठवला. आणि त्याची किंमत त्यांना तब्बल 19 महिने तुरुंगात काढून चुकवावी लागली. पण तुरुंगाच्या त्या भिंती त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या आतल्या कवीला कैद करू शकल्या नाहीत. उलट त्या एकांतात त्यांची लेखणी आणखीनच प्रभावी झाली. त्यांच्या कविता तुरुंगाच्या बाहेर स्वातंत्र्याचा संदेश देत होत्या. अंधारातनं जणू काही आशेचा किरण म्हणून पोचत होत्या. याच संघर्षमय प्रवासानंतर ते देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आणि तिथून त्यांनी भारताच्या भविष्याला एक निर्णायक दिशा दिली. त्यांनी एकूण 3 वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पहिली 2 सरकारे फार काळ टिकली नाहीत, पण त्यांची तिसरी कारकीर्द मात्र भारतासाठी खूपच ऐतिहासिक ठरली. याच काळात त्यांनी असे काही धाडसी निर्णय घेतले ज्यांनी भारताचं जगातलं स्थान कायमचं बदलून टाकलं. आणि त्यांच्या त्या कारकिर्दीतलं एक वर्ष भारताच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहील. ते वर्ष होतं 1998. एकाच निर्णयाने भारताने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या प्रचंड दबावाला न जुमानता वाजपेयींनी पोखरणमध्ये अणुचाचण्या करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ऑपरेशन शक्ती यशस्वी झालं आणि एका क्षणात भारताने स्वतःला एक अणुशक्ती संपन्न देश म्हणून जगासमोर सिद्ध केलं. हा भारताच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा जगाला दिलेला एक स्पष्ट संदेश होता. त्यांच्या नेतृत्वाची दुसरी मोठी कसोटी लागली ती कारगिल युद्धाच्या वेळी. त्यांनी केवळ सैन्याला पूर्ण मोकळीक दिली नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्यांचा तो संयम आणि तो खंबीरपणा हेच भारताच्या निर्णायक विजयाचं एक महत्त्वाचं कारण ठरलं.
पण वाजपेयींच्या प्रवासात केवळ राजकीय निर्णयच नव्हते, तर एक अतूट मैत्रीचा धागाही होता. राजकारणाच्या जगात सहसा न दिसणाऱ्या एका भागीदारीची ही गोष्ट आहे. वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोघे म्हणजे जणू एकाच नाण्याचे दोन बाजू. अटलजी जर पक्षाचा एक सर्वसमावेशक चेहरा होते, तर अडवाणीजी पक्षाची मजबूत संघटनात्मक ताकद होते. एक कविमनाचा नेता तर दुसरा शिस्तप्रिय संघटक. त्यांच्या याच वेगवेगळ्या शैलींमुळे एक अशी शक्ती तयार झाली जिने भारतीय राजकारणाची दिशाच बदलून टाक. आणि या मैत्रीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे होतं की ती सत्तेसाठी नव्हती, ती देशासाठी होती. त्यांचं ध्येय एकच होतं, राष्ट्रनिर्मिती. म्हणूनच परस्पर विश्वास आणि त्यागाच्या पायावर उभी असलेली ही मैत्री भारतीय राजकारणात आजही एक आदर्श मानली जाते. आता आपण पुन्हा एकदा त्यांच्या प्रवासाच्या त्या पैलूकडे येऊया, ज्याने त्यांना इतर सगळ्या नेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवलं. त्यांच्यातला कवी. राजकारणाच्या त्या धावपळीत, त्या दगदगीतही त्यांनी आपल्या आतल्या कवीला कायम जिवंत ठेवलं. त्यांच्या कविता म्हणजे केवळ भावनांचा आविष्कार नव्हता, तर त्यांच्या मानवतावादी राजकारणाचा तो एक स्रोत होता. आणि त्यातूनच त्यांना लोकांच्या वेदना समजण्याची आणि त्यांच्याशी एकरूप होण्याची शक्ती मिळत होती. त्यांच्या कवितेतली ही एक ओळ म्हणजे त्यांच्या स्वप्नातल्या भारताचं एक चित्र आहे. एक असा देश ज्याचा पाया इतका मजबूत असेल की कोणतीही संकटं, कोणतीही वादळं त्याला हलवू शकणार नाहीत. आणि हेच स्वप्न त्यांनी आयुष्यभर आपल्या मनात जपलं. अटल बिहारी वाजपेयींचा वारसा आपल्याला हेच दाखवून देतो की राजकारण म्हणजे फक्त सत्तेचा खेळ नाही, तर ते मूल्यांवर आणि विचारांवर ठामपणे उभं राहण्याचं एक साधन आहे. त्यांचं जीवन आपल्याला हाच प्रश्न विचारण्यास भाग पाडतं की एका नेत्याचे विचार, त्याचे आदर्श आणि त्याची मूल्य खऱ्या अर्थाने एका राष्ट्राचं भविष्य कसं घडवू शकतात.